नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। प्रत्येक महिलांच्या की नाही कंप्लेंट असतात की गॅस सिलेंडर त्यांना 1 महिन्याच्या आत संपतो। इतक्या पटकन गॅस सिलेंडर कसं संपतं हाच प्रश्न पडतो प्रत्येकाला। तर त्याच संदर्भात आज आपण व्हिडिओ बनवलेला आहे। मी जे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत ना, ते जर तुम्ही फॉलो केले ना तर एक 8 ते 10 दिवस गॅस सिलेंडर तुम्हाला एक्स्ट्रा जाईल याची गॅरंटी मी देते तुम्हाला। तर इथे बघा एक छोटीशी पिन घेतलेली आहे, टाचन पिन। ती अशा पद्धतीने मी थोडीशी वाकडी करून घेतलेली आहे। घरातील प्रत्येक गृहिणीला वाटत असतं की आपण थोडीशी घरामध्ये बचत करावी, तर महिन्याला गॅस सिलेंडर भरावा लागतो प्रत्येकाला, तुम्हालाही माहिती आहे। बऱ्याचदा कुणाला 2 महिने जातो, कुणाला 1 महिना जातो। तर मला की नाही 1.5 ते 2 महिने गॅस जातो गॅस सिलेंडर। तर इथे की नाही आधी आपण सर्वात आधी की नाही इथे आपण एका पिनच्या साहाय्याने की नाही गॅस शेगडी जी असते ना आपली ती क्लीन करून घेणार आहोत। बऱ्याचदा की नाही शेगडीमधून जिथून गॅस येतो की नाही तिथे घाण अडकलेली असते, तर ती क्लीन करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे। त्याची शेगडी अगदी व्यवस्थित क्लीन केली ना तर गॅस अगदी व्यवस्थित नीट चालतो आपला। तर इथे बघा मी शेगडी क्लीन करून घेतलेली आहे। आता आणखी एक दुसरा उपाय सांगते। एका बाउलमध्ये की नाही मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये की नाही 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि 1 चमचा सायट्रिक ॲसिड, लिंबू सत्व। तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये हे मिळून जाईल। लिंबू सत्व नसेल तर एक लिंबू तुम्ही यामध्ये पिळू शकता, लिंबाचा रस। आता की नाही इथे बघा एक टॅबलेट घेतलेली आहे जी आपल्याला मेडिकल स्टोअरमध्ये मिळते, थंडी तापाची टॅबलेट। कुठली टॅबलेट घ्या तुम्ही, एक्सपायर झालेली वापरू शकता। तर इथे बघा मी एक टॅबलेट घेतली आहे, ती टॅबलेट मी या पाण्यामध्ये घालणार आहे आणि पूर्णपणे ही टॅबलेट आपल्याला वितळून घ्यायची आहे पाण्यामध्ये। तर इथे बघा आपण की नाही इथे गॅसचे बर्नर क्लीन करणार आहोत। बऱ्याचदा काय होतं, दूध उतू जातं आपल्याकडून, तेलाचे डाग पडलेले असतात बर्नरवरती, तर त्याचे जे होल असतात ना बर्नरचे ते पॅक झालेले असतात, त्यामुळे गॅसची फ्लेमही नीट चालत नाही आणि गॅस वेस्ट जातो। तर इथे बघा मी त्या पाण्यामध्ये की नाही बर्नर टाकून ठेवलेले आहेत। तर इथे की नाही आपण बर्नर क्लीन करणार आहोत। आता की नाही यामध्ये की नाही आपण 1 चमचा सोडा घालणार आहोत, खाण्याचा सोडा। 5 ते 10 मिनिटं असंच ठेवणार आहोत आणि नंतर हे बर्नर क्लीन करून घ्यायचे आहेत, ब्रशने घासून घ्यायचे आहेत। ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो की नाही त्यावेळेस बऱ्याच महिला की नाही फुल गॅसवरती खूप स्वयंपाक करतात, तर तसं न करता मीडियम किंवा बारीक गॅसवरती स्वयंपाक करायचा प्रयत्न करा। जितकं जमेल तितकं तुम्ही कुकरचा वापर करा। इथे कुकरमध्ये तुम्ही डाळ भात शिजवण्यासाठी कुकरचा वापर करू शकता। शक्यतो नेहमीच मी कुकरचा वापर करते। कुकरचा वापर केल्यामुळे गॅसची थोडीशी बचत होते। जर तुम्ही कुठल्या डाळी शिजवत असाल कुकरमध्ये तर त्याआधी एक 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घालून ठेवा, म्हणजे 1 शिट्टी कमी घ्यावी लागेल, डाळ आपली पटकन शिजेल आणि आपली गॅसची बचत होईल। तर अशा छोट्या मोठ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपल्याच हातात आहेत। तर ज्यावेळेस आपण मसाला राईस बनवतो किंवा पांढरा भात बनवतो अशा वेळेस पण की नाही मी की नाही जे आपलं तांदूळ असतं की नाही ते 10 ते 15 मिनिटं भिजत घालते आणि नंतरच कुकरला राईस किंवा मसाले भात बनवते। असं केल्याने की नाही गॅसची बचत होते आणि पटकन आपला राईस शिजतो। आणि नेहमी मी डाळ भात शिजवताना की नाही कुकरच्या डब्यांचा वापर करते, त्याच्यामध्येच डाळ भात शिजवते, म्हणजे एका वेळेस दोन्ही शिजवल्या जातात। आणि त्याच दिवशी जर एखाद्या दिवशी आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे असतील ना तर कुकरच्या डब्यांमध्ये की नाही मी वरती बटाटे उकडायला ठेवून देते। एका वेळेस डाळ भात आणि बटाटेही आपले शिजल्या जातात। बऱ्याचदा मी ज्यावेळेस चपात्या बनवते आणि चपात्यांचा जो तवा गरम असतो की नाही त्या तव्यामध्ये बऱ्याचदा मी शेंगदाणे भाजून घेते, थोडेसे लागत असतील तर। रोज थोडे शेंगदाणे मी गरम तव्यामध्ये टाकून देते, म्हणजे की नाही आपलं गरम तव्यामध्ये शेंगदाणे भाजल्या जातात आणि आपली गॅसची बचत होते। इथे बघा अंडे उकडायचे आहेत आता मला, तर मी नेहमी अंडे उकडताना की नाही कुकरमध्ये उकडते, अगदी पटकन होतात। फक्त 1 शिट्टी घ्यायची आणि गॅस बंद करून द्यायचा। 5 मिनिटामध्ये तुमचे हे अंडे उकडून तयार होतात। जर पातेल्यामध्ये आपण हे अंडे उकडायला घातले ना तर एक 10 मिनिटं तरी जातातच। स्वयंपाकघरामध्ये ना जितका होईल तितका मी कुकरचा वापर करते आणि खरंच कुकरचा वापर केल्याने ना खरंच आपल्या गॅसची बचत होते। तर मी इथं बर्नर पण क्लीन केलेले आहेत बघा।
असं केल्याने आपली गॅसची शेगडी जी आहे ना अगदी व्यवस्थित चालते. इथे अंडे मी अशा पद्धतीने उकडून घेते बघा. आणि नेहमी आपण ज्यावेळेस चहा किंवा दूध गरम करतो ना, छोटंसंच भांडं घ्यायचं. जितकी गरज आहे ना तेवढंच घ्यायचं. आता मला 2च कप चहा ठेवायचा आहे ना, तर मी छोटंच भांडं घेतलेलं आहे आणि छोट्या भांड्यांमध्येच चहा बनवणार आहे. त्यासाठी मोठ्या भांड्याचा वापर करायचा नाही आणि नेहमी गॅस बारीक करायचा, कारण की फुल गॅस केला ना तर बघा इथं आजूबाजूला गॅस आपला वाया जात आहे. तर जितकं आपल्याला गरज आहे ना तेवढंच भांडं घ्यायचं आहे भाजी गरम करण्यासाठी म्हणा. आणि बघा इथं तुम्ही एकदम बारीक गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती आपल्याला चहा उकळून घ्यायचा आहे किंवा दूध गरम करून घ्यायचं आहे. या छोट्या मोठ्या बऱ्याचशा टिप्स आहेत त्या आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि नेहमी रात्री झोपताना गॅसचं बटन बंद करून झोपायचं आहे आणि शेगडीचे बटन चेक करायचे आहेत व्यवस्थित बंद केलेले आहेत की नाही. तर आज मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा गॅस सिलेंडर थोडासा जास्त दिवस तुम्हाला जाईल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.